अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा आज गुरुवार। खरं तर गुरुवारचा जो दिवस आहे हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या अगदी आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस, हा आहे आपल्या दत्त महाराजांचा, आपल्या स्वामींचा दिवस। या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची जितकी जास्त सेवा करू ना तितक्याच जास्त पटीने आपल्याला त्याचा लाभ होत असतो। गुरुवारच्या दिवशी केलेल्या सेवांनी आपला जो गुरुबळ आहे तो स्ट्रॉंग होत असतो। याच गुरुवारचा एक विशेष प्रभावी उपाय किंवा एक विशेष प्रभावी सेवा मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये असंख्य अडचणी असतील, दारिद्र्य संपत नसेल, इच्छित मनोकामना पूर्ण होत नसेल, तर त्या सगळ्यांनी कुठल्याही गुरुवारपासून ही सेवा आवर्जून करा। बघा, तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी हा एक मंत्र, महाराजांचा हा एक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। जो मंत्र 11 वेळा जर गुरुवारी तुम्ही म्हटला तर तुमची कितीही कठीण असणारी, कितीही आडलेली किंवा कितीही मोठी असलेली जी इच्छा आहे ही इच्छा अगदी 3 दिवसांच्या आत पूर्ण होईल। बघा, हा उपाय तुम्ही 1 गुरुवार करू शकतात, तुम्ही 11 गुरुवार करू शकतात किंवा 21 गुरुवार करू शकतात। तुम्हाला जेवढे गुरुवार ही सेवा हा उपाय करायचा आहे करू शकतात। समजा जे लोक गुरुवारच्या दिवशी असंख्य पटीने सेवा करतात की ताई आमचे व्रत वैकल्य सगळं काही गुरुवारी असतं, त्यांना जर एक्स्ट्रा सेवा करायची असतील तर त्या एक्स्ट्रा सेवेसोबतही तुम्ही ही सेवा करू शकतात। किंवा जे लोक काहीच करत नाहीत, ताई आम्हाला गुरुवारच्या दिवशी जास्त वेळच मिळत नाही, आमची इच्छा खूप असते पण आमच्याकडे इतका टाइम नसतो, तर त्या लोकांनी ही सेवा आवर्जून करा। याच्यासाठी काहीच जास्त वेळ लागणार नाही, फक्त कमीत कमी वेळात होणारी ही सर्वात प्रभावी सेवा आहे। बघा, ही एक सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करेल, तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या कितीही कठीण ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करेल। ज्यांच्याही आयुष्यात त्यांना मार्ग सापडत नाहीये, कठीण प्रसंग आलेले आहेत, ताई काय करावं कळत नाहीये, तर त्या प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी फक्त हा एक मंत्र म्हणा। मी सांगते म्हणून म्हणा, कारण मीही ही सेवा करत आहे। ठीक आहे, आता कुठला मंत्र आहे, काय सेवा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। आपल्याला या उपायासाठी बघा, गुरुवारचा दिवस असणं आवश्यक आहे, कारण अर्थातच हा आपल्या गुरूंचा दिवस आहे। गुरुबळ स्ट्रॉंग करणारा, गुरुबळ मजबूत करणारा, गुरूंची साथ मिळवणारा हा दिवस आहे। ठीक आहे, आता हा उपाय कधी कुठल्या वेळेत करायचा, तर तुम्ही दिवसभरात कधी पण, सकाळपासून रात्री 12च्या आत तुम्ही कधीही करू शकतात। आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे। मात्र आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जी असते ती असणं आवश्यक आहे। ठीक आहे, त्यानंतरच आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करता येणार आहे। अजूनही ज्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाहीये त्यांना सगळ्यांना सांगेल की आवर्जून स्वामींची एक मूर्ती किंवा फोटो नक्की घरी घेऊन या, कारण महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे। आता काय करायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे एक दीप लावून घ्यायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक श्रीफळ, एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। आपण जे दुकानातून नारळ आणतो किंवा घरामध्ये जरी असेल, पूजेला वापरलेला फक्त तो नसावा, जर अख्खा व्यवस्थित नारळ असेल तर तोच नारळ घेतला तरीही चालेल। हा नारळ जो आहे तो स्वच्छ साफ करून घ्यायचा, त्याच्यावरच्या ज्या साली शेंड्या असतील त्या काढून घ्यायच्यात, फक्त एकच लांब शेंडी त्याला ठेवून द्यायची आहे। पाणी घालून तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची आहे। ठीक आहे, यामध्ये हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालायचं आहे। याची सगळ्याची पेस्ट करायची आहे आणि या बोटाने, ज्याला आपण अनामिका असं म्हणतो, या बोटाने तुम्हाला त्या नारळावरती श्री हा शब्द लिहायचा आहे। फक्त त्या नारळावरती श्री हा शब्द लिहायचा आहे। ठीक आहे, आता हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या दोनही हाताच्या ओंजळीमध्ये पकडायचा आहे। आपल्या 2 हातांची जी ओंजळ आहे या ओंजळीमध्ये हा नारळ पकडायचा आहे। जी इच्छा असेल, जी इच्छा महाराजांनी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत आहे, विवाह संदर्भातील असेल, कर्जमुक्तीसाठी असेल, दारिद्र्य संपवण्यासाठी असेल किंवा विशेष तुमची कुठलीही इच्छा असेल, ती महाराजांना सांगायची आहे। ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांकडे तुम्हाला साकडं घालायचं आहे, म्हणजे प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे। हा नारळ असाच हातामध्ये ठेवून द्यायचा, तो खाली ठेवायचा नाही,
हातात पकडूनच हा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. बघा, यासाठी नित्यसेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 113 पेज नंबरवरती स्पष्ट इथे दिलेलं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, ज्याला आपण पुरुष सुक्तम असं म्हणतो. ही महाराजांची सर्वात प्रभावी आणि सर्वात आवडती सेवा आहे. पुरुष सुक्तम जे आहे ते महाराजांचं सर्वात आवडीचं स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र म्हणून आपण महाराजांना क्षणात प्रसन्न करू शकतो. आपण गुरूंची कृपा प्राप्त करू शकतो. महाराजांकडून आपली जी काही अडलेली इच्छा असेल तर ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो. यासाठी पुरुष सुक्तम जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, तर मी तरी कुठल्याच गुरुवारी या सेवेत खंड पडू देत नाही आणि खूप चांगला मला याचा लाभ आलेला आहे. सगळ्यांना सांगेल की ज्याच्याही आयुष्यात असंख्य अडचणी आहेत त्यांनी फक्त मी सांगते म्हणून ही सेवा करायला सुरुवात करा. नारळ फक्त हातात पकडायचा आणि त्यानंतर ही जी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे महाराजांची पुरुष सुक्तम हे 11 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही, मग आम्ही कसं करायचं? मोबाईलवरती गुगलवरती टाका तरीही चालेल, किंवा मग तुम्ही यूट्यूबला ते लावून द्या. यूट्यूबला फक्त त्याचं श्रवण केलं 11 वेळा तरीही चालेल. आता माझे तर हे पाठ झालेलं आहे, मला फक्त 2 मिनिटं लागतात. बघा, 1 वेळा म्हणायला फक्त 2 मिनिटं लागतात, तर तुम्हाला 11 वेळा म्हणायला जवळपास फक्त 20-25 मिनिटं सहज लागतील. ठीक आहे, 20 ते 25 मिनिटामध्ये होणारी ही सेवा आहे. गुरुवारच्या दिवशी 1 वेळ तारक मंत्र एक कमी म्हणा किंवा 1 माळ जप कमी करा, पण ही सेवा आठवणीने करा. हा मंत्र पुन्हा एकदा सांगते, महाराजांना अत्यंत प्रिय आहे, महाराजांना प्रसन्न करणार आहे, महाराजांकडून प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा किंवा महाराजांची कृपा प्राप्त करून घेणार आहे. आता हा मंत्र 11 वेळा म्हणून झाला की त्यानंतर हे जे श्रीफळ आहे ते महाराजांच्या समोर अर्पण करायचं. महाराजांची मूर्ती फोटो जे काय असेल त्याच्यासमोर अर्पण करायचा आणि हा जो नारळ आहे तो तसा ठेवून द्यायचा. 1-2 तासानंतर, आता सकाळी जर तुम्ही केला असेल हा उपाय तर सकाळीच हा नारळ सेवा झाल्यानंतर महाराजांच्या समोर अर्पण करायचा आणि सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा नारळ तिथे आपल्याला फोडायचा आहे. आता जर तुम्ही सायंकाळी ही सेवा करणार असाल तर 1 ते 2 तासानंतर महाराजांच्या समोर हा नारळ अर्पण करून झाला, बघा म्हणजे ठेवून झाला, सेवा करून झाली की त्याच्या 1 ते 2 तासानंतर हा जो नारळ आहे तो महाराजांच्या समोर तुम्हाला फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर तुम्हाला त्या नारळाचा गोड प्रसाद बनवायचा आहे. एखादा नैवेद्याचा पदार्थ बनवला तरीही चालेल आणि हे बनवलेलं जे काही गोड असेल तर घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खायचं आहे. सगळ्यात अगोदर महाराजांच्या समोर ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर घरातले जेवढे व्यक्ती आहेत तर त्या सगळ्या व्यक्तींनी मिळून हा जो प्रसाद आहे तो ग्रहण करायचा आहे. बघा, या उपायाने किंवा या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने बदल घडेल. तुमच्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील. किती अडथळे कामांमध्ये येत असतील तर ते कुठेतरी संपत जातील. अत्यंत प्रभावी असणारी सेवा आहे जी मी स्वतः करते. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, जी सेवा मी स्वतः करते आणि मी खूप छान याचे अनुभव घेतलेले आहेत. तर तुम्हीही ही सेवा जी आहे ती आवर्जून करा. ज्यांच्याही आयुष्यातून प्रश्न सुटत नाहीत, मार्ग सापडत नाहीत, कठीण प्रसंग जे आपण म्हणतो ह्या कठीण समस्या सुटत नाहीत, त्यांनी फक्त 1 गुरुवारपासून सुरू करा. 1 गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केलीत ना, तुम्हाला 24 तासांच्या आत त्याचे असंख्य लाभ मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला वाटलं तुम्ही 5 गुरुवार सलग करा, तुम्ही 11 करा, 21 करा किंवा तुम्ही कायम प्रत्येक गुरुवारी ही सेवा केली तर अत्यंत उत्तम आहे. अशा पद्धतीने सांगितलेली आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.